शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 26 व श्लोक क्रमांक 27. देह रक्षणा कारण यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. भवाच्या भये काय भीतोष लंडी, धरी रे मना धीर धाकाशी सांडी. रघुनायका सारका स्वामी श्री, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. समर्थांनी आपल्या देहाच्या ममत्वाबद्दल आपली किती माया असते याविषयी सांगितलेलं आहे. देहरक्षणा कारण यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. ह्या देहाला तुम्ही कितीही जपा, एक दिवस तो काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. म्हणून काय करायचं, या देहावरची माया कमी करायची आणि काय करायचं, त्या भगवंताकडे आपली माया जोडायची. आपल्याला हा देह कशासाठी दिलेला आहे देवानी? देवे देह दिला भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. तर आठवणीय मान राहिली वरती, अहंकार हाती लो निंदी. काय झालं की आपल्या अहंकारामुळे आपल्याला या देहाचा अभिमान झालेला आहे. आणि ह्या देहाचा अभिमान जर टाळायचा असेल, चांगलं दिसावं, चांगलं असावं, चांगलं खावं प्यावं, याच्यासाठी काय आपली सारखी चिंता चालू आहे. परंतु आपल्याला एक लक्षात येत नाहीये की या देहाला किती सजवलं तरी शेवटी काळ घेऊन जाणारच आहे. म्हणून काय करायचं की आपल्या अंतरामध्ये, आपल्या मनामध्ये, चिंतनामध्ये जी काही मृत्यूची भीती आहे ती सगळी सोडून द्यायची आणि फक्त काय करायचं की त्या भक्त रामाची भक्ती करायची. पुढे अंतरी चिंता सोडी भावाची. आपण काही चिंता करत नाही, कोण चिंता करण्यासाठी तो बसलेला आहे ना. देह आणि देह संबंधी निंदावी, इतर ती वंदावी श्वान शुकरे. देहाच्या बद्दल ममत्व बाळगू नये. कसं असावं, विरक्ते परमार्थ उजाळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सानिध्य ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण. विरक्त बुद्धी पाहिजे. काय होतंय की या सगळे आपल्या देहाभोवती आपलं सगळं लक्ष म्हणजे घुटमळत आहे. मान, चांगले कपडे लत्ते, मला चांगल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, याच्यासाठी आपला काळ फार सगळा जातो या. आणि काय होतं की भगवंताचे चिंतन राहते या. तर त्या भगवंताचे चिंतन जे आहे ना ते सगळ्यात जास्तीत जास्त झालं पाहिजे. आयुष्य फार थोडं आहे. प्रत्येक दिवसामधला अर्धा दिवस झोपेमध्ये जातो, राहिली इतर गोष्टीमध्ये. आणि मग चिंतनासाठी काय खाली उरतं या? देह जाईल जाईल, ते असं काळोबा खाईल. काळ एक दिवस देहाला खाणार आहे. मग ती शेवटची आठवण कायम चिंतनामध्ये ठेवावी. आणि आपल्याकडे हाताशी किती वेळ उरलेला आहे याच्या संबंधी आपण काय करावं, चिंतन करावं. आणि आपण म्हणावं की एकदा तो श्रीराम, एकदा भगवंत माझा झाला ना की मला भीती कशाची आहे? माझा जो मालक आहे तो शक्तिशाली आहे आणि त्याचा एकदा वरदहस्त छत्र माझ्या डोक्यावरती असल्यावरती मला काही चिंता नाहीये, हे काय मनात ठसवावं. त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, आपण धैर्यवान झालं पाहिजे. रघुनायका सारखा स्वामी श्री, आपल्यावरती त्या भगवान परमात्म्याचा जर हात असेल, म्हणजे ज्याचा मालक श्रीमंत असतो त्याच्या नोकराला, चाकराला काहीच भीती नसते ना. त्याचा मालकच श्रीमंत आहे आणि मालक श्रीमंत असल्यानंतर त्याने काही भीती कशी बाळगायची नाही. नुपेक्षी कदा कोपल्या देह दंडधारी. तुझ्यावरती तो भगवान परमात्मा, तू जर त्याच्याशी प्रेम केलं तर तो तुला कधीच सोडून जाणार नाही, तुझ्यावरती अवकृपा करणार नाही, तुझ्यावरती कायम तो मायेचं छत्रच धरेल. हे चिंतन आपण ठेवावं. देह तुझ्या पायीने ठेवून जाईल, आता माझ्या जीवा कारण येते ठेवून जाईल करी देवा.
देवा मी एक दिवस तुझ्यावर देह ठेवणारच आहे. या देहाचं जे काय करायचं ते तू कर. मी त्याची चिंता कशाला बाळगू? कारण माझं सर्वस्व तुझ्या हाती आहे. म्हणजे काय करावं की आपलं समर्पण त्याला करावं. या देहाचं काय करायचं काय नाही करायचं ते आपल्या हातामध्ये काहीच नाहीये. कारण काय की सगळ्या गोष्टी प्रारब्धाने होतात. आपल्याला वाटतं की मी हे केलं मी ते केलं, पण तू काहीच करू शकत नाहीये. जे काही घडणार आहे ते तुझ्या प्रारब्धानुसार घडणार आहे. देवे देह दिला भजना गोमटा, आणि नेमकं आपण भजन करत नाही देवाचं. काय झालं की हाताला परिस लागावा ना, त्याप्रमाणे आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि जर हा परिसरासारखा देह मिळाला असेल ना, तर त्याचं काय केलं पाहिजे? आपण सोनं केलं पाहिजे. कारण ही संधी परत परत नाहीये. पुढचा जन्म आपल्याला हाच मिळेल याची काही शाश्वती नाहीये. आपल्या हातामध्ये किती वेळ आहे याची पण शाश्वती नाहीये. मग आता जो आहे तो वेळ तो चिंतनामध्ये घालावा, भगवंताशी प्रेम करावं, त्याच्याशी एकनिष्ठ राहावं आणि त्याला सांगावं की मी चिंता करून काय उपयोग नाहीये. मी जी चिंता करेल ती फक्त तुझीच करेल देवा. कारण माझा पाठीराखा तू आहेस आणि माझा तुझ्यावरती विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेत असं झालं त्यांचा. सर्व भावे म्हणजे आपला जो काही मनामध्ये जो भाव असेल तो त्याला अर्पण करावा. आज चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.